आयो सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा विघ्नान्नाशय मे सर्वान्नाशायोपस्थितान् प्रभो त्वत्प्रसादेन कार्याणि सर्वाणि करोम्यहम् शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु मित्राणामुदयं कुरु इति विज्ञाप्य देवेश प्रणमामि पुनः पुनः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। एक 2 मिनिटं भजन करू आणि आरंभ करू। हा हरि नारायण दुरित निवारण परमानंद सदा शिव शंकर भक्त जना प्रिय पंकजलोचन नारायण तव दासोऽहम्। हरि नारायण दुरित निवारण परमानंद सदा शिव शंकर भक्त जना प्रिय पंकजलोचन नारायण तव दासोऽहम्। हरि नारायण दुरित निवारण परमानंद सदा शिव शंकर भक्त जना प्रिय पंकजलोचन नारायण तव दासोऽहम्। नारायण तव दासोऽहम्।
नारायण तव दासोऽहम् श्री गोपाल कृष्ण भगवान की हर काल ज्या भागवताचं महात्म्य आपण श्रवण केलेलं होतं त्या भागवताला आज आपण आरंभ करतो आहोत. प्रथम अध्यायामध्ये मंगलाचरण करून शौनकादिक ऋषींनी सूतांना प्रश्न विचारले. ते जे मंगलाचरण आहे ते मंगलाचरण म्हणजे जन्माद्यस्य तोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. परमसत्य असणाऱ्या परमेश्वराचं आम्ही हृदयामध्ये ध्यान करतो की ज्याच्या तेजाने मायेच्या प्रभावाचा विनाश झालेला आहे. ज्या वेदामध्ये मोठे मोठे विद्वान लोक सुद्धा मोहून गेले ते वेद केवळ संकल्प मात्रे करून ब्रह्मदेवांना ज्याने दिले. आणि संपूर्ण जगताच्या उत्पत्ती स्थिती विनाश या सगळ्या गोष्टीला जो कारण आहे आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जो अन्वय व्यतिरेकाने समजणार आहे त्या परमसत्य असणाऱ्या परमेश्वराचा आम्ही हृदयामध्ये ध्यान. प्रथमतः अशा प्रकारे ध्यान करून नंतर धर्मः प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां मत्सररहित असणाऱ्या अत्यंत शुद्ध चित्ताच्या असणाऱ्या भगवत भक्तांच्या धर्माचं याच्यामध्ये निरूपण केलेलं आहे. त्रिविध तापांचं उन्मूलन करणारे जे जगतामध्ये वास्तव आहे त्या वास्तवाचं वर्णन ज्याच्यामध्ये केलेलं आहे भागवतामध्ये केलेलं आहे. जे कसं आहे शिवदम, शिव म्हणजे कल्याण आणि त्या कल्याणाला देणारं अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारे महामुनी भगवान वेदव्यासाने केलेलं जे भागवत की ज्याच्यामुळे ईश्वराची प्राप्ती मनुष्याला होत असते. नवे नवे याच्यामुळे जितकी प्राप्ती होते एवढी दुसऱ्या कशाने सुद्धा होत नाही. आणि केवळ भागवताने हृदयामध्ये भगवान आरूढ होतात. नव्हे नव्हे
तर भागवताच्या श्रवणाची इच्छा केल्याने भगवान हृदयामध्ये आरूढ होता. असं हे म्हणाले, निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. वेदरूपी कल्पवृक्षाचं पिकल्यामुळे गळून पडलेलं अशा प्रकारचं फळ आहे. शुकाच्या मुखाच्या संबंधामुळे त्याला अमृतप्राय अशा प्रकारची गोडी निर्माण झालेली आहे. आणि ज्याच्यामध्ये भक्तिरस आहे, ज्याच्यामध्ये अध्यात्मरस आहे, असं हे रसानी ओतप्रोत भरलेलं श्रीमद भागवत जे आहे, हे रसिक जन हो, पुन्हा पुन्हा आपण सर्वांनी प्राशन करावं, पान करावं. अर्थातच श्रवणेंद्रियद्वारा पान करावं. श्रवणेंद्रियाचा संबंध हा साक्षात हृदयाशी असतो. म्हणून श्रवणेंद्रियाने त्या भागवत रसाचं पान करायचं आहे, अध्यात्म रसाचं पान करायचं आहे. अशा प्रकारे परमेश्वराचं ध्यान करून भागवतामध्ये सांगितलेल्या विषयांचं अत्यंत संक्षेपाने वर्णन करून आणि नंतर सगळ्या भावुक जनांना श्रवण करण्याची विनंती करून, प्रार्थना करून कथेला आरंभ करता. नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. कलीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नैमिषारण्यामध्ये आलेले सगळे शौनकादिक ऋषी आणि वेदांचं सर्वोत्कृष्ट अनुष्ठान म्हणजे अग्निहोत्र, सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करतायत, गायींची सेवा करताहेत, दर्शपूर्ण मास इष्ट्या वगैरे करताहेत. आणि हजारो दिवसपर्यंत चालणार सुंदर अशा प्रकारचं श्रौतसत्र त्यांनी त्या ठिकाणी आरंभ केलेला आहे. का तर श्रौतसत्राच्या द्वारे भगवान विष्णूंची सेवा करावी आणि आपल्या जीवाला शिवाच्या ठिकाणी एकरूप करून टाका. नैमिषारण्यामध्ये तर एकदा तु मुनयः प्रातर्हुत हुताग्नयः सत्कृतम सूतमासीनम पप्रच्छ्रिदमादरा. सकाळच्या वेळेला एके दिवशी अग्निहोत्र होम केले असताना सूत त्या ठिकाणी योगायोगाने प्राप्त झाले. तेव्हा सूत आलेत म्हणल्यानंतर सूतांचं ज्ञान, सूतांची विद्वत्ता ही सर्व शौनकादिक ऋषींना माहिती होती. म्हणून त्यांना बसण्याकरता आसन दिलेलं आहे, उच्चासन दिलं आहे. आणि सूताला सांगतात, म्हणाले, सूता, खरोखर तू मोठा ज्ञानी आहेस. सर्व पुराणांचा व्यास महर्षींच्याकडून तू अभ्यास केलेला आहेस. तुला सर्व प्रकारची धर्मशास्त्र माहिती आहे.
भगवान वेदव्यासांचा तू परम प्रिय अशा प्रकारचा शिष्य आहेस. की ज्याच्यावरती गुरूंचं एवढं प्रेम आहे की ज्या प्रेमाच्या योगाने गुरूंनी तुला धर्मशास्त्राचं पुराणांचं गूढ तत्व सुद्धा सांगितलेलं आहे. तेव्हा आमचा पहिला प्रश्न तुला असा आहे, सर्व प्रकारचे इतिहास, सर्व प्रकारची पुराण तू भगवान वेदव्यासांच्याकडनं शिकलेली आहेस, अभ्यस्त केलेली आहेस. तेव्हा आमच्यासाठी जे सारातलं सार असेल आणि जे अत्यंत श्रेयस्कर अशा प्रकारचं असेल ते काय आहे ते आम्हाला सांगावं. पुंसाम एकांतत श्रेयस्तन्न शंसितुमर्हसी, ते आम्हाला सांग. या कलियुगामध्ये सगळे लोक अल्पायुषी झालेले आहेत, मंदमती झालेले आहेत, मंदभाग्य झालेले आहेत. जगतामध्ये ऐकण्यासारखं भरपूर काही आहे, परंतु आम्हाला यत् सारम समुद्धृत्य मनीषया, जे सारभूत आहे, थोडक्या सोप्या शब्दामध्ये समजणार आणि ज्या थोडक्या सोप्या शब्दामध्ये सांगेल त्यातून सगळ्याचं फळ मात्र मिळालं पाहिजे. आणि ज्या तू साराला आम्हाला सांगणार आहेस त्या साराने कसं झालं पाहिजे, आमचं आत्मसमाधान झालं पाहिजे. कारण शेवटी जगतामध्ये प्रत्येक व्यक्ती जे जे करतो ते ते सगळं आत्मसमाधानासाठी असतं. आत्म्याला आनंद व्हावा याकरता असतं. आणि त्याप्रमाणे आमच्या ठिकाणी आत्मानंद निर्माण व्हावा ही आमची इच्छा आहे. त्यातूनही तुला आम्ही थोडंसं सुचवून देतो की भगवान श्रीकृष्ण वसुदेव देवकींच्या पोटी जन्माला आला. यस्य चिकीर्षया, काय करण्याच्या इच्छेने तो जन्माला आला ते आम्हाला ऐकायचं आहे. त्याने अवतार कशासाठी धारण केला आणि अवतार धारण करून कशा कशा प्रकारच्या लीला करून दाखवल्या त्या आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. त्याच्या कथा आम्हाला ऐकायच्या आहेत, त्याची कर्म आम्हाला ऐकायची आहे. कारण त्यांनी केलेली कर्म, त्यांनी केलेल्या ज्या लीला आहेत ह्या सगळ्या कशा आहेत, मनुष्याला भक्तीची वृद्धी करणाऱ्या आहेत, धर्माचं ज्ञान करून देणाऱ्या आहेत, पापांचा विनाश करणाऱ्या आहेत
आणि जो मनुष्य निरपेक्ष असेल त्याला मुक्ती सुद्धा प्राप्त करून देणारे आहे. ह्या करता सुता आम्हाला त्या सगळ्या कथा ऐकव. आम्ही या कलीचा प्रादुर्भाव झाला हे ऐकून आम्ही या वैष्णव क्षेत्रामध्ये येऊन बसलेलो आहोत. म्हणजे नैमिषारण्यामध्ये आलेलो आहोत. आणि दीर्घकाळ चालणारं सत्र आम्ही चालू केलेलं आहे. की ज्या सत्रामधून भगवान विष्णूंची रोज आमच्याकडून आराधना व्हावी. आणि योगायोग असा की आम्ही सत्र चालू केल्यानंतर तुझंही या ठिकाणी आगमन झालं. हे सुता किती चांगल्या प्रकारचा हा योग आहे. अत्यंत दुस्तर असणारा असा जो हा संसार सागर आहे, त्या संसार सागरामधून तरुण जाण्याची आमच्यामध्ये इच्छा आहे. आणि त्या संसार सागरामधून तरुण जाण्याकरता नौकेमध्ये आम्हाला बसवून पहिलं तीराला नेण्याचं कर्णधार पद आम्ही तुला दिलेलं आहे. तू कर्णधार आहेस सुता. अतिशय आनंदमय अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि असंही आम्हाला सांग की भगवान श्रीकृष्णाने ज्या वेळेला पृथ्वीला सोडून निजधाम गमन केलं त्यावेळेला धर्म कुणाला शरण गेला हा प्रश्नही महत्वाचा आहे. कारण धर्माला सांभाळण्याची धुरा जबाबदारी ही श्रीकृष्ण भगवंतांनी घेतलेली होती. आणि त्यानंतर धर्माने शरणागती कुठे पत्करली. शेवटी शास्त्र काय सांगतं की धर्माशिवाय या समाजाचं रक्षण होऊच शकत नाही. आज सगळीकडे धर्माची चर्चा चालू आहे. आणि शब्द कोणता वापरला जातोय? सनातन वैदिक धर्म. सनातन वैदिक धर्म खरीच गोष्ट आहे. हा आर्य सनातन वैदिक धर्म जो आहे हा इतका श्रेष्ठ आणि मनुष्यांचं कल्याण करणारा आहे की ज्याच्याशिवाय मनुष्याला सद्गती प्राप्त होऊ शकत नाही, आत्मसमाधान प्राप्त होऊ शकत नाही. अशा प्रकारे प्रश्न विचारल्यामुळे या प्रथमाध्यायाला प्रश्नाध्याय अशा प्रकारची संज्ञा प्राप्त झाली. भगवान वेदव्यासाने पुढे लिहिलेला आहे भक्तियोगाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. इति संप्रश्न संहृष्टो विप्राणाम रोमहर्षणिः प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुमुपचक्रमे. मग त्या ठिकाणी रोमहर्षणी जे आहेत म्हणजे सूत जे आहेत हे सांगायला आरंभ करता
यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरहकातर जुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जे जन्मजात अत्यंत वैराग्यशाली होते आणि वैराग्य संपन्न असणारे शुकदेव निघून गेलेले असताना त्यांना हाक मारत 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 व्यास महर्षी त्यांच्या पाठीमागून चालले, हे पुत्र म्हणून. तेव्हा ते संपूर्ण जगतातल्या विश्वात्म्याच्या ठिकाणी एक रूप झालेले वृक्षामधून सुद्धा त्या ठिकाणी ओकार ऐकायला येतोय. त्या सर्वभूत हृदय झालेल्या शुकदेवांना मी प्रथमतः नमस्कार करतो. यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितीर्षतान्तमोन्धम् संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं मुनीनां. सगळ्या ऋषीमुनी लोकांचे गुरु असणारे वेदांचं सार पुराणाच्या रूपाने सगळ्या जगतामध्ये प्रसिद्ध करणारे हे शुकदेव जे आहेत, या शुकदेवांना नमस्कार केला सूतानी. आणि नंतर नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. या सगळ्यांना नमस्कार करून जय जयकार केला आणि सांगितलं की हे शौनकादिक ऋषी हो, तुम्ही मला अत्यंत सुंदर अशा प्रकारचे प्रश्न विचारलेत की ज्या प्रश्नांची उत्तरं देत असताना आपल्याला अत्यंत उत्तम अशा प्रकारचं आत्मसमाधान प्राप्त होणार आहे. येनात्मा सुप्रसिद्धती. ज्याच्या योगाने आत्मसमाधान मिळतं ते म्हणतात शौनकादिक ऋषींना, हे ऋषी हो, तो परमधर्म आहे की ज्याच्या योगाने मनुष्याच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाविषयी प्रेम भक्ती निर्माण होते. त्याला धर्म म्हणतात ज्याच्या योगाने म्हणतात आत्मसमाधान होतं. मनुष्याला या संसार सागरामधून तरुण जाण्याचा मार्ग मिळतो. वेदांत शास्त्राच्या आरंभी सांगितलेला विषय असा आहे धर्म अर्थ काम मोक्षेषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव परम पुरुषार्थः न स पुनरावर्तते इत्यादि श्रुते. जीवनामध्ये 4 पुरुषार्थ आहेत. या 4पेक्षा अधिक पुरुषार्थ नाही. पण त्या 4 पुरुषार्थांच्या मध्ये सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ कोणता असेल तर तो मोक्ष आहे. कारण मोक्ष या पुरुषार्थाची प्राप्ती झाली की मनुष्याला पुनर्जन्म आणि पुनर्मरण
ह्या गुंत्यामधून सुटायला होतं. हा जो जन्ममरणाचा गुंता जो आहे ना, ज्याच्यामुळे आपण सारखे सारखे दुःखामध्ये पडतो, अतिशय कष्टामध्ये पडतो. म्हणून आपल्याला जर धर्माचं ज्ञान प्राप्त व्हायचं असेल, आपल्याला जर उत्कृष्ट अशा प्रकारे या संसारामधून मुक्त व्हायचं असेल तर म्हणतात धर्म स्वनुष्ठित पुंसाम विश्वक्सेन कथासूया नोत्पादये यदिरतिम श्रम एव हि केवलम. म्हणून ते कर्म मनुष्याने करावं की ज्याच्या योगाने भगवान श्रीकृष्णाविषयी त्याच्या कथेविषयी मनुष्याच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण झालं. ते कार्य हे अत्यंत उत्तम आहे, ज्याच्यामुळे भगवत प्रेम उत्पन्न होतं, ज्याच्यामुळे भागवताविषयी श्रवण करण्याची इच्छा निर्माण होते. आणि हे ज्या ठिकाणी निर्माण होत नाही त्याला म्हणतात श्रम एव हि केवलम, केवळ श्रम आहे. याकरता कुठेही असो, काम क्रोध मद मोह मत्सर दंभ काय वाटेल ते असू दे, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा उपयोग करत असताना, काम क्रोध मद मोह मत्सर दंभ हे तर आपल्या शरीराचा आश्रय करून राहिलेलेच आहे, यांना षड्रिपू म्हणलेलं आहे. पण हेच षड्रिपू जर म्हणाले भगवंताच्या दिशेला जर असतील तर हे षड्रिपू नव्हे, हे षण्मित्र होता. हे षड्रिपू राहत नाहीत. म्हणून नारदांनी सुद्धा पुढे सप्तम स्कंधामध्ये युधिष्ठिराला सांगताना सांगितलेलं आहे, गोप्य कामात भयात कंसः द्वेषात चेद्यादयो नृपाः संबंधात वृष्णय स्नेहात यूयम भक्त्या वयम विभो. कामक्रोधाधिक सुद्धा हे भगवंताची प्राप्ती करून देणारे असतील तर त्यांचं रिपुत्व नष्ट होतं आणि त्यांचं मित्रत्व निर्माण होतं, हे लक्षात घ्या. म्हणून या सगळ्या गोष्टींचा उपयोग करत असताना सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी सुद्धा भगवंताविषयी कशा होतील ते पहा. आपण जगण्याकरता अन्न खातो, परंतु तिथे जर ही भावना असेल उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, ही भावना असावी. पोट भरतच आहे, एक 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 घास खाल्ला की पोट भरतच जात, त्याच्यासाठी प्रयत्न करायची गरज नाहीये. मग नामस्मरण करता 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 करता, सद्विचार करता 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 घास आपल्या मुखामध्ये भरवावेत. म्हणजे तो एक प्रकारचा यज्ञ होतो आणि त्या यज्ञाच्या योगाने आपल्या ठिकाणी अन्नभक्षण जी क्रिया आहे, या क्रियेमधून उत्पन्न होणारी जी पापं आहेत, ही सगळी पापं नाहीशी होऊन त्या अन्नाचा शुद्ध परिणाम होऊन त्यापासून सुद्धा अन्नाचे प्रत्येक कण आपल्या आणि शरीरामध्ये भगवन नाम संकीर्तन करायला लागतं.
तस्मादेकेन मनसा भगवान सात्वतां पतिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च ध्येयः पूज्यश्च नित्यदा. नित्य म्हणता हा सात्वतांचा पती असणारा भगवान जो आहे, याचं कसं आपल्याला स्मरण होत राहील. अहो येता जाता उठत बसता ग्रास गिळता, सदा देता घेता वदनी वदता कार्य करिता, घरी दारी शय्ये वरिरती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. अशी मानसिकता मनुष्याची असायला पाहिजे. म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी भक्तिभाव उत्पन्न होतो आणि त्या भक्तिभावाच्या योगाने मनुष्याला या संसार सागरातून मुक्ती प्राप्त होण्याची युक्ती प्राप्त होते. आणि ते महत्वाचं आहे. याकरता तुम्हाला जे करायचंय, ज्या त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे तेच या ठिकाणी सांगतात. वासुदेव परा वेदाः वासुदेव परामखाः, वासुदेव परा योगाः वासुदेव पराः क्रियाः, वासुदेव परं ज्ञानं वासुदेव परं तपः, वासुदेव परो धर्मो वासुदेव परा गतिः. सगळं वासुदेव पर आहे. आणि आपण सुद्धा हे समजून वासुदेवाकडे जाण्याचाच सदा सर्वदा ध्यास मनामध्ये धारण केला पाहिजे. म्हणजे असं नव्हे, आपण म्हणतो ना आता सारखं तर जप करतोय, सारखं तर नामस्मरण करतोय, कुठेतरी तासभर तरी मला मजा करायला मिळू देत. तो टीव्ही ऑन करायचा, चालू करायचा आणि त्या मालिका पाहत बसू देत जरा 1 तास 2 तास तरी. किंवा मोबाईल हातात घेऊन तरी बघत बसू देत. म्हणजे हे काय झालं, ह्याचा अर्थ काय झाला? की त्याच्यापेक्षा याच्यात आनंद जास्ती असा अर्थ झाला. म्हणजे आपण मानला वास्तविक आनंद आहे की नाही माहित नाही, पण आपण याच्यापेक्षा याच्यात जास्ती आनंद मानतो. मनाची कर्मणूक जी आहे ही त्याच्यामध्ये होती आहे, नामस्मरणामध्ये होत नाही आहे. नामस्मरणाला आपण तप समजतो, नामस्मरणाला आपण अनुष्ठान समजतो, नामस्मरणाला आपण नियमधर्म समजतो. पण नामस्मरण हे वास्तविक स्वाभाविक आहे तर ते नामस्मरण आहे. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत हे केवळ इंद्रियांना भटकवणारे विषय आहे. हे वास्तविक आहे. पण इंद्रियाला भटकवणे यात जर आपण आनंद मानत असू तर पहा, आपल्यावरती या संसारातल्या अत्यंत त्याज्य वस्तूंचा किती परिणाम झालाय हे पहा. आत्मपरीक्षण मनुष्याने करावं आणि आपला जीव जो आहे, आपल्या जीवाला शिवाच्या ठिकाणी एकाग्र करण्यासाठी जो भक्तिभाव अपेक्षित आहे तो भक्तिभाव आपल्या ठिकाणी कसा आपण
वृद्धिंगत करायचा, इकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं आहे. सूत म्हणतात, ऋषी हो, भगवान ह्या सगळ्या सृष्टीला निर्माण करता आणि आपल्या कुक्षीमध्ये असणारे सगळे जे जीव आहेत, या जीवांचे जे प्रारब्ध भोग आहेत, त्या प्रारब्ध भोगांना भोगवण्यासाठी त्याच्यामध्ये जन्माला घालताय. आणि त्या जन्माला आलेल्या सगळ्या प्राण्यांना सांभाळण्याकरता त्यांचा प्रारब्ध भोग भोगत असताना सुद्धा त्या सगळ्या जीवांना योग्य मार्गावर नेण्यासाठी अनेक प्रकारचे अवतार धारण करता. अनेक प्रकारचे अवतार. म्हणजे वराह अवतार त्यासाठीच आहे, स्वयंभू मनूचा अवतार त्यासाठीच आहे, सनत कुमारांचे अवतार त्यासाठीच आहे, नरनारायणांचे अवतार त्यासाठीच आहेत, नारदांचे अवतार त्यासाठीच आहेत, नृसिंहावतार त्यासाठीच आहे. वेगवेगळ्या कालमान परिस्थितीला अनुसरून वेगवेगळी रूप धारण केली आणि त्या रूपामध्ये येऊन तिथे जे कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे, त्या अवश्य कार्याला करून पुन्हा पुन्हा धर्माचं, सृष्टीचं रक्षण केलंय. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे जे भगवंताने प्रतिज्ञा केलेली आहे, त्या प्रतिज्ञेप्रमाणे सगळे अवतार त्या ठिकाणी धारण करून आणि उत्तम अशा प्रकारे सगळ्या सृष्टीचं रक्षण करतात. एवं जन्मानि कर्माणि कर्तुर एवं जन्मानि कर्माणि ह्यकर्तुरजनस्य च वर्णयन्ति स्म कवयो वेदगुह्यानि हृत्पतेः. अर्थातच वेदांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे, परंतु वेद इतके अनंत आहेत की त्या सगळ्यांना वाचायचं किंवा त्यांना शिकायचं किंवा त्याच्यासाठी आपल्याला काही पात्रता असावी लागते, ती पात्रता निर्माण करायची किंवा हा सगळा विषय अत्यंत कठीण आहे. बघितल्यानंतर म्हणाले, भगवान वेदव्यासांना सर्व लोकांची फार मोठी दया आली आणि भगवान वेदव्यासाने पुराणांची निर्मिती केली. इदं भागवतं नाम पुराणं ब्रह्मसंहितं उत्तम श्लोकचरितं चकार भगवान ऋषी. हे भागवत म्हणून भगवंताचं सुंदर अशा प्रकारचं चरित्र, ज्याच्यामध्ये भगवत भक्ती आणि भगवत प्रेम निर्माण होईल अशा प्रकारच्या कथांची रचना केली भगवंताच्या चरित्राची. लोकांना निश्रेयस सुख प्राप्त व्हावं, म्हणजे मोक्ष मिळावा. आणि मग ते ज्या वेळेला व्यासाने निर्माण केलं, त्या वेळेला शुकदेवांना ते शिकवलं भागवत. आणि शुकदेवांना ते भागवत शिकवत असताना
सूत म्हणाले, मी सुद्धा त्या ठिकाणी बसलेलो होतो आणि मलाही ते भागवत ऐकायला मिळालं आणि मी त्याच्यामध्ये ज्ञान संपादन केलं. खरोखर इतकं सुंदर लिहिलेलं आहे. सर्व वेदेतिहासानां सारं सारं समुद्रितम सतु संश्रावयामास महाराजं परीक्षितम. आणि मग ते जे भागवत आहे ज्याच्यामध्ये वेदांचं सार सारांचं सार सुद्धा सांगितलेलं आहे, ते शुकदेवाने राजा परीक्षिताला सांगितलं. गंगेच्या काठावर तो बसलेला असताना. कलियुगामध्ये विशेषतः पुराण रूपी हा जो सूर्य आहे, हा लोकांना ज्ञानाचा प्रकाश देण्याकरता निर्माण झालेला आहे. आणि मला तिथं हे सगळं भागवत ऐकायला मिळालं. खरोखर अहंचाध्यगमन तत्र निविष्टस्तदनुग्रहा सोहम व श्रावयिष्यामी यथाधीतं यथा. जसं मी त्या ठिकाणी श्रवण केलं, जसं मी ऐकलं, जे मला समजलं ते मी तुम्हाला वर्णन करून सांगतो. आणि मग शौनकादिक ऋषींनी प्रश्न विचारलेला आहे. सूत सूत महाभाग वदनो वदतां वर कथां भागवतीं पुण्यां यदाह भगवान शुका. हे महाभागा सूता, हे वक्त्यांच्या मध्ये उत्कृष्ट असणाऱ्या शुका सूता, कथां भागवतीं पुण्यां यदाह भगवान शुकः. जी कथा शुकदेवानी राजा परीक्षिताला वर्णन करून सांगितली, ही कोणत्या युगामध्ये, कोणत्या ठिकाणी, कोणत्या कारणाने ह्या ठिकाणी वर्णन केले. आणि अशा प्रकारची भागवत संहिता निर्माण करण्याकरता कोणी त्यांना उद्युक्त केलं. कारण या भागवताला कुणी सांगितलं, शुकदेवाने राजा परीक्षिताला सांगितलं. त्या शुकदेवांना व्यासांनी शिकवलं. तेव्हा तुम्ही तिथे बसून ऐकलं. व्यासांनी ही संहिता निर्माण करण्याच्या मागचं प्रयोजन काय? एवढे वेद असताना, महाभारतासारखे, रामायणासारखे इतिहास असताना सुद्धा या भागवत संहितेला निर्माण करण्याचं प्रयोजन तरी काय? तेव्हा सूत शौनकादिक ऋषींना सांगतात, महाराज, एकदा अशी अवस्था निर्माण झाली की भगवान वेदव्यास आपल्या आश्रमामध्ये बसलेले असताना त्या आपल्या आश्रमामध्ये सकाळच्या वेळेला स्नान संध्यादिक आपलं नित्यकर्म केलेलं आहे. दिवस उजाडलेला आहे. आश्रमाच्या भोवतीची परिस्थिती कशी अत्यंत सुंदर अशा प्रकारची आहे.
आणि नेहमीप्रमाणे भगवान वेदव्यास आपल्या आसनावरती बसले, त्यांची शिष्यमंडळी आजूबाजूला आहेत. पशुपक्षी आपल्या आपल्या सांसारिक कर्मामध्ये मग्न झालेले आहेत. सर्व काही वातावरण सुंदर आहे. परंतु त्या दिवशी वेदव्यासांच्या मनामध्ये असे विचार आले की अरे, आपण वेदांचे 4 विभाग केले, आपण वेदांचे अनुष्ठान कशी करावीत यासाठी चातुर्होत्र वगैरे निर्माण केला, अग्निहोत्र अधिक व्यवस्था सगळी लावली. आपण लोकांना ज्ञान देण्यासाठी महाभारतासारखा इतिहास लिहिला. चातुर्होत्रं कर्मशुद्धं प्रजानां वीक्ष्य वैदिकं व्यदधात यज्ञसंतत्यै वेदमेकं चतुर्विधाम. हे सगळं केलं. परंतु आज मला असं का वाटतंय, व्यास म्हणतात, आपल्या शिष्यांना वगैरे सगळ्यांना सगळं शिकवलं, सगळं काही ठीक झालं, तथापि बत मे देह्यो ह्यात्मा चैवात्मना विभुः असंपन्न इवा भाति ब्रह्मवर्चस्य सत्तमः. एवढं सगळं करून सुद्धा माझ्यामध्ये, माझ्या ज्ञानामध्ये, माझ्या आत्मसमाधानामध्ये काहीतरी कमतरता आहे असं वाटतंय. काय कमतरता असावी? हे व्यासांच्या सारख्या सर्वज्ञ माणसाला वाटतंय बरं का. एवढ्या मोठ्या विद्वान माणसाला असं वाटतंय. पण आपल्याला वाटतंय का आपल्यात काही कमतरता आहे असं आपल्याला वाटतंय? नाही वाटत आहे, कारण सगळी कमतरताच आहे. कमीत कमी किती कमी असेल तर त्याच्यापेक्षा कमी आम्ही आहोत. मग आपल्याला काय वाटणार? काही समजण्याची पात्रताच नाही तर काय वाटणार? कमी काय जास्त काय? आपलं कसं आहे, आहार निद्रा भयमैथुनानी सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्. बस. आहार निद्रा भय मैथुन या सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे पशूंच्या चाललेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याही चाललेल्या आहेत. स्वाभाविकपणे इंद्रियांचे व्यवहार सुरू आहे. त्यामध्ये कुठे ज्ञान मनस्संयोग, आत्ममनस्संयोग असा होऊन कुठेतरी ज्ञानाचा अंकुर फुटला तर असं कुठेतरी वाटण्याचा प्रश्न येतो. आत्मा आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत. मन आहे म्हणून आत्म्याचा मनाचा संयोग आहे. कोणत्या कामापुरता संयोग आहे? इंद्रियांना जागृत करण्यापुरता. मग ती इंद्रिय आहेत तर ते इंद्रिय विषयांचा भोग भोगताय. संपलं. मग आत्मोद्धार, आत्मसमाधान वगैरे हा सगळा विषय कुठे शिवतच नाहीये आम्हाला. व्यासांच्या बुद्धीला ते शिवत होतं म्हणून त्यांना असं वाटत होतं की अरे अजून माझ्यात काहीतरी कमतरता आहे. सर्व लोकांना कळावा धर्म यासाठी महाभारतासारख्या गोष्टी लिहिल्या. 1,00,000 श्लोक महाभारताचे लिहिले व्यासाने. भारतं व्यपदेशेन ह्याम्नायार्थश्च दर्शितः. वेदार्थ सगळा दाखवला.
दृश्यते यत्र धर्मादि स्त्री शूद्रादिभिरप्युत तथापि मत में देह्यौ ह्यात्मा चैवात्मना विभु असंपन्न इवा भाति. काय आश्चर्याची गोष्ट आहे. महाभारताच्या निमित्ताने सर्वांना समजण्यासाठी जणू काही वेदाचा अर्थ लिहून दिलाय सगळीकडे. आणि व्यास चिंता करत बसलेत की माझ्यामध्ये काहीतरी कमतरता वाटतेय, आज मी कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय. म्हणून चिंताग्रस्त झाले, मन अप्रसन्न झालेलं होतं व्यासांचं. अशा अप्रसन्न अवस्थेमध्ये व्यास बसलेले असताना अचानकपणे नारायण 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 आवाज करत करत नारद मुनी जे आहेत हे त्या ठिकाणी आले. आणि नारद मुनी व्यासांच्या जवळ येतात. व्यासाने बघितल्याबरोबर त्यांचं स्वागत केलंय, त्यांना बसायला आसन दिलंय आणि नमस्कार केला नारदांना. आणखीन शांतपणे त्यांना उच्चासनावर बसवलंय. आपण खालच्या आसनावर बसलेले आहेत. आणि नारदांना नमस्कार केला. कुशल मंगल प्रश्न झाले, कसे काय आपण आलात. नारद म्हणाले, मी सगळीकडे फिरतच असतो, आज तुमच्याकडे यावंसं वाटलं मला. पण नारद मुनी म्हणतात, आल्यापासून बघतोय तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नाही आहे. आज काय झालंय. तुमच्या बुद्धीमध्ये आज काय शिरलेलं आहे. आपल्या मुखावरती अप्रसन्नतेची छटा दिसतीये. अप्रसन्नतेची छटा. काय आपल्या अप्रसन्नतेचं कारण आहे. तेव्हा व्यास म्हणतात, अस्त्येव मे सर्वमिदं त्वयोक्तं तथापि नात्मा परितुष्यते मे तन्मूलमव्यक्तमगाधबोधं पृच्छामहे त्वात्मभवात्मभूतम्. महाराज, खरोखर हे सगळं माझ्यापाशी आहे. वेद आहेत, इतिहास आहेत, मोठे मोठे अनुष्ठानं आहेत, प्रचंड बुद्धिमत्ता आहे, सर्वांच्यासाठी मी कार्य सुद्धा केलेलं आहे. तरी सुद्धा माझा आत्मा संतुष्ट नाही. आज का असं झालंय मला कळत नाही आहे. तुम्हीच मला सांगावं की अशी माझी अवस्था का झाली आहे ते. तेव्हा नारद मुनी सांगतात, व्यासा, मी अभ्यास केलाय म्हणले तुमचा अभ्यास केल्यानंतर मला एवढं लक्षात आलेलं आहे की अनुदित प्रायं यशो भगवतो मलम येनैवासौ न तुष्येत मन्येत दर्शनंखिलम यथा धर्मादयश्चार्था मुनिवर्यानुकीर्तिताः न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः. व्यास महाराज, सांगू का म्हणले तुम्हाला. तुम्ही भरपूर वेदांचे विभाग केले, संशोधनं केली, चातुर्होत्र लिहिलं, महाभारत लिहिलं, सगळं काही छानच केलंय, काही वाईट केलेलंच नाहीये. पण मनुष्याच्या आत्मसमाधानाला जे अत्यंत आवश्यक आहे तीच गोष्ट फक्त तुमच्यामध्ये कमी आहे. तीच गोष्ट सोडून बाकी सगळं तुम्ही केलेलं आहे. सगळं तुम्ही केलेलं परोपकाराचंच आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही. पण न तथा वासुदेवस्य महिमा ह्यनुवर्णितः. भगवान वासुदेवाचा महिमा जो वर्णन करायला पाहिजे, ज्या भगवान वासुदेवाच्या महिम्याने मनुष्याच्या मनाचा भाग कसा प्रसन्न होतो,
तो नसल्यामुळे तुमचा आत्मा प्रसन्न नाही. हे बघा म्हणले, मला एवढं कळतं, मनुष्य केवढाही विद्वान असू देत, केवढाही ज्ञानसंपन्न असू देत, त्यांनी केलेल्या कर्मातून जर भगवत गुण वर्णन झालं असेल तर तिथे समाधान आहे. आणि मनुष्य कितीही अज्ञानी असो, त्यांनी केलेल्या कर्मामध्ये जर भगवत गुण वर्णन असेल तर तिथे मात्र समाधान आहे. भगवत गुण वर्णन नसेल तर समाधान नाही, आणि भगवत गुण वर्णन असेल तर समाधान आहे. हे संपूर्ण विश्व म्हणाले परमेश्वराचं आहे, आणि परमेश्वराचंच राहणार. त्याच्या ठिकाणी आपल्या चित्ताची एकाग्रता झाल्याशिवाय मनुष्याला समाधान, आनंद हा मिळणं अत्यंत कठीण आहे म्हणाले व्यास महाराज. याकरता तुम्ही ते करा ज्याच्यामध्ये भगवत गुणवर्णन असेल. ज्या वर्णनाचा, ज्या कृतीचा हेतू भगवत भक्ती हा असेल, ते कार्य तुम्ही करा. ज्याच्या योगाने मनुष्यांच्या ठिकाणी श्रद्धा भक्ती वृद्धिंगत होईल. याकरता व्यास महाराज तुम्हाला मी सांगतो, कसं भगवंताचं गुणवर्णन श्रवण जरी केलं तरी मनुष्याला कशी भगवत प्राप्ती होत असते हे माझ्या उदाहरणावरून सांगतो. मी जिथे राहत होतो तो मी होतो दासीचा पुत्र, आणि ती अत्यंत उत्तम अशा संत महात्म्यांची दासी माझी आई होती. मला काही समजत नव्हतं, पण ते लोक वेद म्हणत होते, ते लोक भगवत नाम संकीर्तन करत होते, ते भगवत गुणवर्णन करत होते. त्यांनी खाऊन उरलेलं अन्न आम्ही भक्षण करत होतो. त्यांनी जेवण केल्यानंतर उरलेली खरकटी उष्टी आम्ही काढत होतो, त्यांचे कपडे धुवत होतो. त्यांची सेवा करत होतो, आणि त्यामुळे आम्हाला सत्संगती लाभली, आणि काय सांगू भगवंताविषयी अत्यंत प्रेम निर्माण झालं. व्यास महाराज याकरता तुमप्यनभ्यश्रुत विश्रुतम विभो समाप्यते येन विदाम बभुच्छितम आख्या हि दुःखैर्मुहुरर्दितात्मनाम संक्लेश निर्वाण मुशंती नान्यथा. आपण ज्ञानी आहात याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाहीये, परंतु आपण जे काही वाङ्मय तयार केलेलं आहे, या वाङ्मयामध्ये केवळ भगवत भक्तीचं वर्णन, भगवत गुणांचं वर्णन केलेलं अशा प्रकारचं वाङ्मय त्यामध्ये नाही. आणि म्हणून तुमच्या चित्तामध्ये असंपन्नता आहे, असंतुष्टता आहे.
ते आपण करावं असं मला वाटतं. मग व्यासाने प्रश्न विचारला, म्हणले महाराज हे नारद मुने, मग त्या सगळ्या सिद्ध ऋषी मुनींच्या सान्निध्यामध्ये राहून तुम्हाला जे काही भक्ती ज्ञान प्राप्त झालं, पुढे काय झालं ते मला ऐकायची इच्छा आहे. पुढे म्हणाले, त्यांची ज्या वेळेला तपश्चर्या संपली, त्यांना ज्या वेळेला दुसरीकडे निघून जाण्याची वेळ आली, त्यावेळा ते सगळे निघून गेले. मला सारखं असं वाटायला लागलं की आपण भगवन नाम संकीर्तन करावं, तप करावं, परंतु माझी आई मला ते करून देत नव्हती. तू लहान आहेस, अजून तुला तप करण्याकरता अवकाश आहे असं म्हणायची, करून द्यायची नाही. एके दिवशी तिला सर्पदंश झाला आणि ती मृत झाली. किती शुद्ध बुद्धी माझ्यात निर्माण झाली पहा, म्हणाले वेदव्यासा. आई मरण पावली म्हणून मी रडत नाही बसलो. मी समजलो भगवंताने मला तपश्चर्या करण्याची संधी दिली. ही आई माझ्या तपश्चर्येमध्ये विघ्न निर्माण करत होती आणि म्हणून ते विघ्न सगळं माझं दूर झालं. आणि आता मी आईच्या आवर्तमध्ये हे क्रिया सगळ्या केल्या आणि तपश्चर्येकरता मोकळा झालो आणि केवळ भगवन नाम संकीर्तन करत राहिलो आणि फिरत राहिलो. बास. अशा प्रकारे माझी आई गेल्यानंतर मी तपश्चर्या करू लागलो. एकदा निर्गताम गेहा दुहंती निशिगांपथी सर्पोदशत्पदा स्पृष्ट कृपणां कालचोदित. गायीची धार काढायला गेले आणि सर्पदंश होऊन त्या ठिकाणी ती मृत्युमुखी पडलेली आहे. पण या गोष्टीला मी भगवंताची आपल्यावरती झालेली कृपा समजलो, भगवद अनुग्रह समजलो. आणि उत्तर दिशेला पाहून त्या उत्तर दिशेला निघालोय. अनेक वन उपवन फिरता फिरता फिरता, अनेक जलाशय पाहता 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 एका जलाशयाच्या ठिकाणी विश्रांती घेण्याकरता थांबलो. जलपान वगैरे केलं. श्रम माझे नष्ट झाले. पिंपळाच्या झाडाखाली बसलो. आत्मनात्मानम आत्मस्थम यथाश्रुतमयं अचिंतयं ध्यायतश्चरणां भोजम भाव निर्जित चेतसा औत्कंठ्याश्रुकलाक्षस्य हृदयासीन मे शनैर हरिही. आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली बसून ध्यान करू लागलो. तो माझ्या ध्यानामध्ये भगवान श्रीहरी प्रगट झाले. त्या श्रीहरीचं दर्शन घेतल्यानंतर मला काय आनंद झाला म्हणाले व्यास महर्षे. केवढा आनंद झाला, केवढा आनंद झाला. आणि मी त्याच्या त्या स्वरूपाच्या दर्शनामध्ये मग्न झालो आणि त्याचं ते दर्शन माझ्या समोरून बाजूला होऊ नये असं मला वाटायला लागलं. परंतु थोडा वेळच दर्शन झालं आणि त्या दर्शनामधून भगवान गुप्त झाले. मी भगवंताची प्रार्थना करू लागलो की मला पुन्हा दर्शन द्या. तेव्हा भगवंताने सांगितलं, पुढच्या जन्मामध्ये तुझी इच्छा पूर्ण. हित्वा वद्यमिमं लोकं गंतामज्जनतामसि मतिर्मयि निबद्धेयं न विपद्येत करहिचित प्रजासर्ग निरोधेपि स्मृतिश्च मदनुग्रहात. माझी आठवण तुला कायम राहील. आणि पुन्हा जन्म ज्या वेळेला प्राप्त होईल त्या वेळेला म्हणाले मी
तुला यथेच्छ दर्शन देईन, यथेच्छ. तुझी इच्छा असेल त्यावेळेला माझं दर्शन होईल. तेव्हा म्हणतात, हे भगवान वेदव्यासा, भगवान अदृश्य झाल्यानंतर प्रयुज्यमाने मयिताम शुद्धाम भागवतीं तनुम आरब्ध कर्म निर्वाणो न्यपतत पांचभौतिक. हा माझा पांचभौतिक देह सुद्धा त्या ठिकाणी पडला आणि मी गतप्राण झालो. पण माझ्या जीवात्म्याच्या ठिकाणी भगवंताचं जे स्वरूप पाहिलेलं होतं त्या स्वरूपाचं स्मरण कायम राहिलेलं. हजारो युगपर्यंत मी तसाच राहिलो भगवत स्मरण करत करत. आणि नंतर मरीच मिश्रा ऋषय प्राणेभ्यो हंच जज्ञिरे. मग ब्रह्मदेवांच्यापासून पुन्हा माझी उत्पत्ती झाली. भगवंताच्या कृपेने त्यावेळेला माझी स्मृती कायम राहिली. आणि मग मी मात्र त्यावेळेला यथेच्छ भगवंताचं दर्शन घेऊ लागलो. यथेच्छ, जिथे जेव्हा जशी इच्छा होईल त्या त्या वेळेला मी भगवंताकडे जाऊ लागलो. मला केव्हा इच्छा होईल तेव्हा भगवंताचं दर्शन मिळायला लागलं. आणि म्हणून देवदत्तामिमां वीणां स्वरब्रह्म विभूषितां मूर्छयित्वा हरिकथां गायमानश्चराम्यहम्. मग त्या ब्रह्मदेवाने दिलेली जी वीणा आहे त्या वीणेला घेऊन, त्या वीणेला बरोबर घेऊन भगवंताच्या नामस्मरणाबरोबर त्या वीणेचा जो ब्रह्मनाद आहे त्या नादामध्ये मी सदा सर्वदा भगवन नाम संकीर्तन करत फिरू लागलो. तेव्हा मुकुंद सेवया यद्वत तथात्माधान शाम्यती. तुमचं आत्मसमाधान, आत्मशांती ज्याला म्हणतात, हे भगवत गुण वर्णनाशिवाय होणार नाही. व्यास महाराज, तुम्ही ते करायला पाहिजे. भगवत गुण वर्णन व्हायला. आपण जे विचारलं ते सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या मनाच्या असंतोषाचं कारण मी आपल्याला सांगितलं आहे. आणि पुन्हा मनसंतोष जर निर्माण करायचा असेल तर आपल्याला काय करणं आवश्यक आहे हेही सगळं मला ज्याप्रमाणे पाहायला मिळालं त्याप्रमाणे मी सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी देवर्षी नारदांनी चतुश्लोकी भागवत जे आहे हे व्यासांना सांगितलं आणि सांगितलं, ह्याच्या योगाने तुम्ही आपलं काय असेल ते वर्णन करा. ह्याला मुळाला सोडू नका. हे मूळ आपल्यापाशी धारण करा. हे सगळं सांगितलं आणि पुन्हा वीणा वाजवत 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 आपल्याला अपेक्षित असणाऱ्या देशाकडे निघून गेले. अंतर्धान पावले नारद मुनी. अहो देवर्षिर धन्योयम यत् कीर्तिम शार्ंग धन्वनः गायन माद्यन निदन तंत्र्या रमयंत्या तुरं जगत. सगळ्या जगताला रमवत रमवत भगवंताचं नामसंकीर्तन करत करत व्यास मुनी आपला नारद मुनी निघून गेले. व्यासांना सुद्धा नारदांचं म्हणणं पटलं बरं का. नाहीतर असं म्हणता आलं असतं, इतकं मी ज्ञान संपादन करतोय, लोकांना देतोय, हे काय सांगायला लागले.
देवाचं नाव घ्या म्हणे. देवाचं नाव घेऊन कधी कुणाचं कल्याण झालंय का? असं काही व्यास म्हणले नाहीत बरं का. किंवा आज लोकांची अशी एक भावना आहे, असा समाजामध्ये एक गैरसमज आहे की जे जीवनामध्ये अपयशी होतात ते नामस्मरणाला लागतात. ज्यांना काही उद्योग केला, उद्योग जमत नाही, नोकरी सांगा ती जमत नाही, आणखीन काही सांगा ते जमत नाही, सगळ्यातून जे अपयशी झाले मग ते कुठे जातात? काशीला जाऊन बसतील, गोंदवल्याला जाऊन बसतील, सज्जनगडावर जाऊन बसतील, आणखीन कुठे जाऊन बसतील आणि देवाचं नामस्मरण करत बसतील. म्हणजे लोक तिथे काहीतरी रुपये, 2 रुपये, 5 रुपये टाकतील समोर आणि मग काहीतरी आपलं उदरनिर्वाह चालेल. तेव्हा व्यास असं म्हणले नाही, त्यात म्हणजे व्यासाने आपला कमीपणा मानलेला नाहीये. व्यासाना ते पटलंय की अरे हो बरोबर आहे, मी भगवन नाम संकीर्तन ज्याच्यामध्ये अधिकात अधिक आहे असं कुठलंही वाङ्मय लिहिलेलं नाहीये. व्यासांच्या जवळ भरपूर काही संपत्ती होती, सगळं होतं व्यासांच्या पाशी, काही कमी नव्हतं व्यासांना. भरपूर विद्यार्थी होते, अन्नधान्य होतं, निसर्ग संपत्ती होती, ज्ञान संपत्ती होती, सगळं होतं. पण केवळ भगवत गुणवर्णनाची कमतरता होती. ती बरोबर नारदाने सांगितल्याबरोबर व्यासांना पटलं. आणि मग शौनकादिक ऋषीने प्रश्न विचारला सूताना. नारद मुनी निघून गेल्यानंतर व्यासांनी काय केलं, कुठून सुरुवात केली तेव्हा सांगता. ब्रह्मनद्यां सरस्वत्याम् आश्रमः पश्चिमे तटे शम्याप्रासयति प्रोक्त ऋषीणां सत्रवर्धनः. सरस्वती नदीच्या तटावरती पश्चिमेच्या बाजूला शम्याप्रास नावाचा आश्रम, त्या आश्रमामध्ये जिथे ऋषी लोकांचे उत्तमोत्तम अशा प्रकारचे यज्ञ चाललेले असत, तिथे शांत चित्ताने व्यास बसलेले आहेत. आणि परमेश्वराच्या भक्ती योगाला आपल्यामध्ये कसं बाणवायचं याचा विचार करायला लागले. आणि विचार करता करता त्यांच्याकडे काय लक्षात येतंय, अरे नारदाने आपल्याला सांगितलं खरं, पण आपण काय केलं पाहिजे? तर भगवंताच्या गुणांचा महिमा लिहिला पाहिजे, भगवत चरित्राचा विचार केला पाहिजे. म्हणून व्यासाने महाभारताचं युद्ध वगैरे सगळं कृष्णाचं चरित्र अगदी जवळून पाहिलेलं होतं. ते व्यासमुनी मनामध्ये कृष्णाच्या सगळ्या चरित्रांचं स्मरण करू लागले. काय कृष्णाचा महिमा आहे, काय सामर्थ्य आहे कृष्णामध्ये. कृष्ण कोण आहे? हे तर आपल्याला माहिती आहे, कृष्ण हा साक्षात परमात्मा आहे. त्याचं काय चरित्र आहे, जवळच्या जवळ घडलेलं चरित्र कोणतं?
तेव्हा व्यासांच्या लक्षात आलं, अरे आठवलं म्हणले, ज्या वेळेला शेवटचा कौरव म्हणजे दुर्योधन, या दुर्योधनाचं आणि भीमाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये दुर्योधनाला गदेच्या प्रहाराने भीमाने खाली पाडलं आणि तो दुर्योधन मरणोन्मुख होऊन पडला. रणांगणामध्ये ही अवस्था आहे. तो तिथे खाली पडलेला असताना त्याचा परममित्र अश्वत्थामा त्याच्या जवळ आला. व्यास कसे पाहतायत पहा. अरे हो, अश्वत्थामा त्या ठिकाणी आला. इथे कृष्णाचं विशेष अशा प्रकारचं चरित्र आपल्याला पाहायला मिळतं. आठवलं म्हणजे. आणि तो अश्वत्थामा दुर्योधनाला विचारतो की अरे मित्रा, तू आता मरणोन्मुख होऊन पडलेला आहेस. तुझी अंतिम इच्छा काय आहे ती मला थोडी सांग, ती मी पूर्ण करतो. पण ही दुर्योधनाची अंतिम इच्छा भगवान वासुदेवाला समजलेली होती आधीच. हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. का तर तो सर्वांतर्यामी आहे. सगळ्यांच्या अंतरंगातल्या गोष्टी भगवान वासुदेवाला समजत होत्या. आणि दुर्योधनाच्या सुद्धा अंतरंगातली गोष्ट भगवान श्रीकृष्णाला समजलेली होती. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने ज्या कक्षेमध्ये पांडव झोपलेले होते त्या कक्षेतून त्यांना काढून दुसरीकडे नेऊन झोपवलेलं होतं की इथे हा प्रसंग घडण्याची शक्यता आहे. इथे हा दुर्योधन मृत्युमुखी पडलेला आहे. त्याचा मित्र अश्वत्थामा त्याला विचारण्याकरता येणार आणि तो अश्वत्थामा पांडवांची मस्तकं कापण्याचा प्रयत्न करणार. पण त्याला पांडवांच्या ऐवजी पांडवांच्या पुत्रांच्या ठिकाणी पांडव आहेत असा संभ्रम निर्माण होऊन तो पांडवांच्या पुत्रांचे मृत्यू आलेलेच आहेत तेव्हा त्यांची मस्तकं तो कापणार आणि महाभयंकर अपराध होऊन त्याचा त्या ठिकाणी गर्भापहरण होणार. हे सगळं म्हणाले भगवान श्रीकृष्णाच्या आणि युक्तीमुळे होणार. काय बुद्धिमत्ता आहे भगवंताची. भगवान श्रीकृष्णाने हे सगळं समजून त्या शिबिरामधनं पांडवांना दुसरीकडे झोपण्याकरता पाठवलं आणि तिथे पांडवांची मुलं द्रौपदीपासून झालेली झोपलेली आहेत. आणि दुर्योधनाला त्या अश्वत्थाम्याने विचारलं तुझी शेवटची इच्छा काय. त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं माझी शेवटची इच्छा की या पांडवांची मस्तकं कापलेली मला पाहायची इच्छा आहे. पांडव मरण पावलेले मला पाहायची इच्छा आहे. त्याप्रमाणे रात्रीमध्ये तो जातो आणि मस्तकं कापतो आणि दुर्योधनासमोर घेऊन येतो. तेव्हा दुर्योधन तिथे पेटवलेल्या मशालीच्या उजेडामध्ये पाहतो अरे रे अश्वत्थामन, तू चांगलं नाही केलंस, माझी इच्छा पूर्ण नाही केलीस. मग काय केलं. अरे म्हणले ही पांडवांची मुलं आहेत, ही पांडव नाही आहेत. अरे त्या शिबिरामध्ये पांडव झोपलेले होते म्हणून मी तिथे गेलो आणि हुबेहूब पांडवांच्या सारखे दिसतात म्हणून यांची मस्तक कापून आणली. दुर्योधन म्हणतो अश्वत्थामा फार मोठा अपराध केलास, फार वाईट कृत्य केलंस. म्हणजे मी आता या ठिकाणी मरणोन्मुख झालो म्हणून मला दुःख आहेच आणि निरपराध पांडवांच्या मुलांना मारलंस म्हणून मला आणखीन दुःख होतं.
अत्यंत दुःख झालेलं आहे. परंतु त्या ठिकाणी पांडवांचा जो जीव वाचवला, हा कुणी वाचवला? कृष्णाने. आणि दुर्योधनाला सुद्धा मृत्युमुखी पडण्याकरता कारण कोण झाला? तर कृष्ण कारण झाला. लक्षात घ्या, ज्या वेळेला गांधारीने दुर्योधनाला त्याचं शरीर पाहण्याकरता बोलवलं, त्यावेळेला गांधारीच्या म्हणण्याप्रमाणे तो विवस्त्र अवस्थेमध्ये निघाला. त्यावेळेला कृष्ण भगवंताने पुढे घडणाऱ्या गोष्टीचं कसं ज्ञान कृष्णाला आहे पहा. अहो बुद्धिमत्ता, काय बुद्धिमत्ता आहे. त्याच्या मांडीला फुलाने झाकून टाकलं, डाव्या मांडीला फुलाने झाकून टाकलं आणि आता जा म्हणून सांगितलं. का तर पुढे हा प्रसंग येणार आहे. व्यास म्हणतात, आहा काय कृष्णाचं चरित्र आहे. एवढ्या महाभयंकर युद्ध आणखीन सगळ्या परिस्थितीमध्ये भगवंतानी काम काय केलं तर अशा प्रकारे काही युक्तीच्या गोष्टी सांगितल्या हो. पण त्यामुळे पांडवांना विजय मिळाला, धर्माचं राज्य आलं आणि अधर्माचं राज्य गेलं. हे सगळं पाहिल्यानंतर मग पुढे अर्जुनाने अश्वत्थाम्याला पकडून काय आणलं, सगळं काही केलं. आणि त्याचा शिरच्छेद करू लागला. द्रौपदीच्या समोर शिरच्छेद करतोय. द्रौपदी अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये आहे. कृष्णाला विचारलं, कृष्णाने सुद्धा सांगितलं होतं की आतताईन मायांतम हन्यादेवा विचारये. अशा प्रकारचा आतताई जो असेल त्याला मारावंच. परंतु इतक्यामध्ये द्रौपदीच्या समोर हा प्रसंग घडत असताना द्रौपदीने मात्र सांगितलेला आहे, ब्रह्मबंधुर्न हंतव्यः आततायी वधारहणः. द्रौपदीचं म्हणणं असं आहे की हा तुमच्या गुरूंचा पुत्र आहे, गुरुवत गुरुपुत्रोपी. गुरूंचा पुत्र सुद्धा गुरुप्रमाणेच असतो. याकरता याला मारू नका, तुम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. आणि त्याचे वडील गेलेले आहेत, त्याची माता जी आहे ही अत्यंत दुःखी होऊन बसलेली आहे, तिला हा एकच आधार आहे, म्हणून तुम्ही त्याला मारू नका. स एष भगवान द्रोणः प्रजारूपेण वर्तते तस्यात्मनोर्धम पत्न्यास्ते नान्वगाद वीरसूह कृपी. केवळ त्याच्याकडे बघून वीरसूह कृपी, वीराची माता म्हणून आपल्या पुत्राकडे पाहत पाहत ती जिवंत राहिली. नाहीतर ती आपल्या पतीच्या बरोबर केव्हाच गेली असती, सती गेली असती, सती. परंतु आपल्या पुत्राकडे पाहून ती जिवंत राहिली. नका मारू. देवकीचं भाषण ऐकल्यानंतर, द्रौपदीचं भाषण ऐकल्यानंतर कृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे, ब्रह्मबंधुर्न हंतव्यः आततायी वधारहणः.
मयैव हो भयमाम्नातं परिपाह्यनुशासनम्. जरी म्हणले हा वध करण्यास योग्य असला तरी ह्याला मारू नका. द्रौपदी सांगती ते बरोबर आहे. आधी मी सांगितलं याला मारा म्हणून, पण आता सांगतोय मारू नका. मयैव उभयम आम्नातम. दोन्ही गोष्टी मीच सांगितलेल्या. मग आता भीमाच्या द्रौपदीच्या मनासारखं सुद्धा व्हायला पाहिजे, भीमाच्या मनासारखं व्हायला पाहिजे आणि कृष्णाच्याही मनासारखं व्हायला पाहिजे. तेव्हा या सगळ्यांच्या मनासारखी मी गोष्ट करू कशी? भीमाचं म्हणणं याला मारलं पाहिजे, द्रौपदीचं म्हणणं याला मारू नका. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने त्याला शास्त्र सांगितलं. म्हणले, अर्जुना हे बघ, तुला शास्त्र सांगतो, वपनं द्रविडादानं स्थानान् निर्यापनं तथा एष हि ब्रह्मबंधूनां वधो नान्योस्ति दैहिकः. त्याचं केश वपन करावं, त्याची संपत्ती काढून घ्यावी आणि त्याला आपल्या देशामधनं हकलून द्यावं. हाच म्हणले असं दुष्कृत्य करणारे जे ब्रह्मबंधू असतात, ब्रह्मबंधू म्हणजे दुष्कृत्य करणारे ब्राह्मण. या ब्रह्मबंधूला अशाच प्रकारे म्हणतात दंड द्यायचा असतो. मग तिथे अर्जुनानी अश्वत्थाम्याचं केशवपन केलं. त्याच्या मस्तकावरती मणी होता, तीच त्याची संपत्ती होती. तो मणी काढून घेतला आणि त्याला त्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणामधून हाकलून दिलेला आहे. आणि मग पुत्रशोकातुराः सर्वे पांडवाः सह कृष्णया वृष्णयः. पुत्रशोकातुराः सर्वे पांडवाः सह कृष्णया स्वानां मृतानां यत्कृत्यं चक्रुर्निर्हरणादिकाम. मग आपल्या 5 पुत्रांच्या और्ध्वदेही क्रिया सगळ्या त्या ठिकाणी केल्या. अशा प्रकारे केल्यानंतर अश्वत्थाम्याला हाकलून दिलं तरी तो काही गप्प बसतोय का? अहो, अश्वत्थाम्याने बाहेर पडल्यानंतर या पांडवांचा एकमेव वंश करता शिल्लक राहिलेला तो जो उत्तरेचा गर्भ होता, तो उत्तरेचा गर्भ पांडवांचा निर्वंश होण्याकरता म्हणून, कारण ही मुलं 5 नष्ट झाली, आता पांडवांचा वंश एक फक्त पुत्राच्या बाजूने शिल्लक आहे. तो मारला की पांडवांचा वंश संपला. तिथेही कृष्णाचं चरित्र सुंदर पाहायला मिळालेलं आहे. अश्वत्थाम्याने देशाच्या बाहेर जाऊन तिथून ब्रह्मास्त्र सोडलंय. का तर गर्भाचा विनाश व्हावा म्हणून. त्या गर्भाचा नाश करण्याकरता म्हणून सोडलेलं ते जे ब्रह्मास्त्र आहे, हे ब्रह्मास्त्र त्या उत्तरेच्या गर्भाचा विनाश करू लागलं. इतक्यामध्ये उत्तरा अतिशय आक्रोश करती आहे.
पाहि पाहि महायोगिन देव देव जगत्पते नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्युः परस्परम अभिद्रवति मामीश शरस्तप्ताय सो विभो कामं दहतु मान्नाथ मामे गर्भो निपात्यता। कृष्णा कृष्णा माझं रक्षण करा, कृष्णा माझं रक्षण करा, माझ्या गर्भाचा नाश होता कामा नये, हाच एक पांडवांचा वंशज शिल्लक आहे. इथे कृष्णाने पुन्हा त्या उत्तरेच्या गर्भामध्ये शिरून त्या उत्तरेच्या गर्भामध्ये आपलं चक्र लावून आणि त्या ब्रह्मास्त्रापासून उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलेलं आहे. आणि मग उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने सगळ्या पांडवांचा निरोप घेतला. कुंतीचा निरोप घेण्याकरता गेला आणि कुंतीला सांगतोय की आत्या, बरेच दिवस बरेच महिने मी तुमच्या इथे राहिलो, एवढं सगळं महाभारतीय युद्ध वगैरे सगळं झालं, आता प्रयाणाभिमुखं कृष्णमिदमाह पृथा सदी, उत्तरेच्या गर्भाचं रक्षण झालं, सगळं काही ठीक झालं, धर्मराजाला राज्य मिळालं, आता मी येतो, मला द्वारकेमध्ये जाणं आवश्यक आहे. तोच येतो म्हणल्यानंतर कुंतीच्या नेत्रातनं जे काही अश्रू ढळायला लागले, कुंती रडायला लागली. कुंती म्हणतेय, कृष्णा नमस्ये पुरुषं त्वाद्यमीश्वरं प्रकृतेः परं अलक्ष्यं सर्वभूतानामन्तर्बहिरवस्थितं माया जवनिकाच्छन्नमज्ञाधोक्षजमव्ययम् न लक्ष्यसे मूढदृशा नटो नाट्यधरो यदा तथा परमहंसानां मुनीनां अमलात्मनां भक्तियोग विधानार्थं कथं पश्येमहि स्त्रिया. हे सर्वांतर्यामी असणाऱ्या, सर्वश्रेष्ठ सर्वानंद कंद असणाऱ्या, धर्मरक्षक असणाऱ्या कृष्णा, अरे आम्ही ज्या वेळेला आपदग्रस्त होतो त्या वेळेला तू आमच्यामध्ये सदा सर्वदा असत होतास आणि आता आमच्यावरची आपत्ती निघून गेली, आम्ही आता संपत्तीने युक्त झालो तेव्हा तू आमच्यामधून निघून चाललास का रे? नारायणा नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने नमस्ते नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांघ्रे. हे सर्वश्रेष्ठ असणाऱ्या नारायणा भगवंता, अरे तुझा एक क्षण सुद्धा वियोग आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. आता खरं तू आमची संपन्न अवस्था झाली तेव्हा तू आमच्यामध्ये राहायला पाहिजेस. या महाभयंकर कौरव पांडवांच्या युद्धामध्ये महाभयंकर शस्त्रास्त्रांच्या पासून प्रतिक्षण माझ्या पुत्रांचं रक्षण केलंस. आणि आमच्या सुखावस्थेमध्ये तू निघून चाललास.
नारायणा, दुःखावस्थेमध्येच जर तू आमच्याकडे राहणार असशील, 6 वाजले तर म्हणाले, मी अशा प्रकारची मागणी मागते भगवंता, विपद संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरो नैवार्हत्यभिधातुम भवतां दर्शनं यत् स्याद पुनर्भवदर्शनाम. जर संकटामध्ये आम्हाला दर्शन देणार असशील तर आमच्यावरती संकटच येत राहोत. का तर संकटांच्या वेळीच आपलं निश्चितपणे दर्शन होतं आणि दर्शनानंतर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मनुष्याला सुटका मिळते. नारायणा, उच्च कुळामध्ये जन्म, विद्या, संपत्ती याच्यामुळे मनुष्याला गर्व निर्माण होतो. कारण आपण स्वतः जवळ प्रापंचिक वस्तू आणखीन वासना न ठेवणाऱ्यांनाच दर्शन देत असता. नमो किंचन वित्ताय निर्गुण निवृत्त गुणवृत्तये आत्मा रामाय शांताय कैवल्य पतये नमः. कितीही निर्धन असो, कोणीही असो, जो धर्माचं रक्षण करण्याकरता प्रयत्न करत असतो, जो भगवंताच्या ठिकाणी एकाग्र चित्ताने भगवंताची नामसंकीर्तन करत असतो, त्याला आपण दर्शन देत असता. तो श्रीमंत असो अथवा दरिद्री असो, कसाही असो. तेव्हा आपल्याला मी शरण आलेले आहे. आमच्यामधून आपण जाऊ नये असं आम्हाला वाटतंय. अशी ती कुंती प्रार्थना करत असताना शेवटी कुंतीच्या अत्यंत प्रेमळ प्रार्थनेपुढे भगवान श्रीकृष्णाला त्या ठिकाणी थांबावं लागलं. आणि कृष्ण भगवान त्या ठिकाणी थांबले. काही दिवस पर्यंत पुन्हा त्या हस्तिनापुरामध्ये भगवंतांनी वास्तव्य केलं. कृष्णाचा हात हातामध्ये घेऊन धर्मराजाने आपल्या सिंहासनावरती गमन केलं. सिंहासनावरती आरूढ झाले. परंतु एवढं सगळं होत असताना चित्ताची अवस्था धर्मराजाची अत्यंत वाईट झाली. धर्मराजा अत्यंत दुःखी होत आहे की माझ्या आप्तेष्ट बांधवांना मारून मी राज्यावरती बसलो. मी धर्म करतोय का अधर्म करतोय मला कळत नाहीये. कृष्णाने अनेक वेळा सांगून सुद्धा चित्ताचं समाधान होत नाहीये. त्यावेळेला राजा युधिष्ठिराला कुरुक्षेत्रावरती जिथे युद्ध झालं, पितामह भीष्म ज्या ठिकाणी शरपंजरीवरती पडलेले होते उत्तरायणाची वाट पाहत, त्या ठिकाणी धर्मराजाला नेलं आणि धर्मराजाला जे त्याच्या मनामध्ये वाटत होतं ते सगळं धर्मराजाने भीष्माचार्यांना विचारलं. भीष्माचार्यांच्यावरती अतिशय श्रद्धा होती धर्मराजाची.
आणि मग भीष्माचार्यांनी धर्मराजाला राजधर्म वगैरे सगळे अत्यंत उत्तम अशा प्रकारचे वर्णन करून सांगितले. तेव्हा त्या धर्मराजाला पटलं आणि उत्तरायण लागल्याबरोबर भीष्माचार्याने आपला देह सोडण्याकरता म्हणून इच्छा प्रकट केली. तेव्हा कृष्ण भगवान त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले. तेव्हा कृष्ण भगवंताला बघितल्यानंतर भीष्माचार्यांना इतका इतका आनंद, एवढी भक्ती निर्माण झाली की कृष्णाला म्हणतात, कृष्णा किती रे माझ्यासाठी तू स्वतःला कमीपणा प्राप्त करून घेतलास. युद्धामध्ये माझी प्रतिज्ञा खरी करण्याकरता स्वतःची प्रतिज्ञा मोडलीस तू. केवढा मोठा भक्तवत्सल आहेस, भक्तकाम कल्पद्रुम आहेस. नारायणा, मला तुझं दर्शन घेऊ दे. या माझ्या डोळ्यांनी मला तुझ्या स्वरूपाला पिऊन घेऊ दे, पिऊन घेऊ दे. आणि मग त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी धर्मराजाला सुद्धा विष्णू सहस्रनाम वगैरे सगळं म्हणून दाखवलेलं आहे. आणि कृष्णाकडे एकटक लावून एकाग्र चित्ताने पाहत राहिले. आणि पाहता 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 भीष्माचार्यांनी उत्तरायणाचा काल पाहून आपल्या प्राणांचा त्याग करून टाकला आणि श्रीकृष्ण स्वरूपामध्ये एकाग्र चित्ताने विलीन झाले. भीष्माचार्य धर्मराजाला अत्यंत दुःख झालंय, पण कृष्णाने त्याचं सांत्वन केलंय. भीष्माचार्यांच्या ज्या और्ध्वदेही क्रिया आहेत त्या सगळ्या व्यथासांग व्यवस्थित पार पाडल्या. आणि मग धर्मराजा कृष्णाचा हात हातामध्ये घेऊन आपल्या सिंहासनावरती, हस्तिनापुराच्या सिंहासनावरती बसलेले आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे द्वारकेला निघून गेले. आणि द्वारकेमध्ये त्यांचा जाता जाता वाटेतल्या राज्यांमध्ये उत्तमोत्तम अशा प्रकारे स्वागत समारंभ झाला. आणि द्वारकेमध्ये सुद्धा ध्वज, पताका, सडा, सम्मार्जन, चंदनाचे त्या ठिकाणी सडे घातलेले आहे. आनंदी आनंद सगळ्या लोकांना झाला की अनेक महिन्यांनी कृष्ण आपल्याकडे आले. कृष्णाचा यथोचित स्वागत सत्कार द्वारकेमध्ये झाला. व्यास महाराज म्हणतात, काय कृष्णाचं चरित्र आहे, आहा हा, किती सुंदर चरित्र आहे, किती सुंदर चरित्र आहे. पांडवांचं रक्षण काय केलंय, धर्मराजाला धर्माचा उपदेश काय केलाय, उत्तरेच्या गर्भाचं रक्षण काय केलंय, किती लोकांची त्याच्याविषयी प्रीती आहे, श्रद्धा आहे, काय सुंदर धर्माची स्थापना करण्याची त्याची पद्धत आहे. आणि तो द्वारकेमध्ये आनंदाने राहण्याकरता गेलेला आहे. त्यावेळेला व्यासांच्या मनाला फार मोठा आनंद होतोय. आणि मग अनुषंगाने आलेली जी कथा आहे, परीक्षित जन्मकथा वगैरे, हा सगळा विषय पुढे व्यास लिहितात. जे सूत शौनक आदी ऋषींना वर्णन करून सांगतात ते आपण मध्यंतराची वेळ आता ह्या ठिकाणी झाली. एक 10 मिनिटाचा मध्यंतर ह्या ठिकाणी करायचा आणि पुन्हा आपण पुढच्या कथेला आरंभ करायचा. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.